देगलूर तालुक्यातील मौजे तडखेल येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या आगीत घरातील दागिने, धान्य, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजता घडली। पीडित कुटुंबाचे घर या आगीच्या घटनेत पूर्णतः जळून गेल्याने बद्दल वाड कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे। या संदर्भात मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील मौजे तडखेल येथील राजाबाई हनुमंतराव बत्तलवाड या शेतकरी महिलेचे घर आवरा रस्त्यावर असून शनिवारी रोजी ते त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेती कामासाठी सकाळी शेतीकडे गेले होते। घरातील सिलेंडरचा स्फोट झाला। सिलेंडरचा स्फोट भयंकर होता की घरावरील पत्रे पुरता फाटून जळून गेली। घरातील 3 लाखाचे दागिने, सोयाबीन व इतर धान्य, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। या घटनेत 7 लाखांच्या वर पीडित कुटुंबाचे नुकसान झाले, येथील पोलीस पाटील गणेश शंकर वांगी यांनी सांगितले। गावकऱ्यांनी देगलूर नगर परिषद अग्निशामक दलाला पाचारण केले। अग्निशामक दलाने आग नियंत्रण आणण्यासाठी परिश्रम घेतले। महसूल व पोलीस प्रशासन घटनास्थळीचा पंचनामा केला असून आमदार जितेश अंतापूरकर यांनी घटनेची माहिती घेऊन पीडित कुटुंबाला शासन नियमाप्रमाणे योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। पीडित बत्तलवाड कुटुंब या घटनेमुळे उघड्यावर आले असून शासनातर्फे त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे।